ते पण त्याच्यामध्ये. ओके, पहा लक्ष द्या. काल आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि रेजिस्टन्स, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स यांचे डायमेन्शन्स काढले होते. आणखी एक कॉन्स्टंट आहे, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये स्टडी केला आहे, आपल्याकडे जे आहेत त्यांनी तर केलाच आहे, प्लँक्स कॉन्स्टंट. काय? प्लँक्स कॉन्स्टंट. आणि एकदम सिंपल आहे, आपल्याला प्लँक्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. किती नंबरची क्वांटिटी? 38. लिहा 38 प्लँक्स कॉन्स्टंट. इकडे जागा आहेत, मध्ये पण चेअर खाली आहेत. हा, आणि लक्ष पूर्ण बघा, ही ना हॅबिट सोडून द्यायची आपल्याला. तुमचं पूर्ण लक्ष आता माझ्या बोलण्याकडे असलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की डायमेन्शन स्टडी करताना आपण केवळ डायमेन्शनवरच विचार नाही करत, बरोबर आहे. बऱ्याच गोष्टी आपण क्लिअर करून घेतो. ठीक आहे, नीट लक्ष द्या. पहा, बोर्डवर लक्ष द्या. पहा, दोन प्रकारच्या थिरीज आहेत. लक्ष इकडे द्या, माझ्याकडे. जेवढं तुम्हाला चांगलं शिकायचं असेल ना, जास्त डिटेल वरच्या लेवलचं शिकायचं असेल, तेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशनही चांगलं पाहिजे. पहा, लक्ष द्या इकडे, माझ्याकडे लक्ष द्या. तर कुठलीही फिनॉमिनॉन एक्सप्लेन करताना मायक्रो लेवलची दोन प्रकारच्या थिरीज आहेत. एक आहे क्लासिकल थिरी, लक्ष माझ्याकडे पाहिजे. एक आहे क्लासिकल थिरी, दुसरी आहे क्वांटम थिरी. दोन थिरीज आहेत. कुठल्या? क्लासिकल थिरी आणि क्वांटम थिरी. क्लासिकल थिअरी असं सांगते की कोणत्याही क्वांटिटीची मॅग्निट्यूड असेल, काय? कुठल्याही क्वांटिटीची मॅग्निट्यूड असेल. ऐका बरोबर, पूर्ण 100% लक्ष द्याल तर समजेल. नंतर म्हणाल की काय सांगितलं आम्हाला समजलं नाही, खाली डोकं घालून बसून राहिले. काय बॅगमध्ये? मग तर क्लासिकल थिअरी काय सांगते? ऐका बरोबर, क्लासिकल थिअरी काय सांगते की कोणत्याही क्वांटिटीची जी व्हॅल्यू आहे, मॅग्निट्यूड आहे, ती कशी व्हॅरी होऊ शकते. समजा तुम्हाला एखादा चार्ज काढायचा आहे, मग तुम्ही चार्जची कोणती व्हॅल्यू घेऊ शकता? 1 घेऊ शकता, 1.2 घेऊ शकता, 1.25 घेऊ शकता, 2.50, 37, 35, काही पण घेऊ शकता. असं कोण सांगते? क्लासिकल थिअरी, बरोबर. मग तुम्ही चार्जची व्हॅल्यू घ्या, की तुम्ही अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू घ्या, बरोबर आहे, की तुम्ही एनर्जीची व्हॅल्यू घ्या, हे काय सांगते? एनी व्हॅल्यू इज पॉसिबल. काय? एनी व्हॅल्यू इज पॉसिबल. कळलं का? हे कोणती थिअरी सांगते? क्लासिकल थिअरी. आता तुम्हाला एवढं क्लिअर नाही समजणार, पण थोडक्यात तरी समजेल की क्लासिकल थिअरी असं सांगते की चार्जची व्हॅल्यू असो, अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू असो, की एनर्जीची व्हॅल्यू असो, एनी व्हॅल्यू ऑफ एनर्जी इज पॉसिबल. पहा, इकडे लक्ष द्या. एनी व्हॅल्यू ऑफ एनर्जी इज पॉसिबल, एनी व्हॅल्यू ऑफ चार्ज इज पॉसिबल, एनी व्हॅल्यू ऑफ अँग्युलर मोमेंटम इज पॉसिबल, असं क्लासिकल थिअरीला वाटायचं. पॉइंट क्लिअर झाला का? एनी व्हॅल्यू समजलं? कोणती तुम्हाला वाटेल ती व्हॅल्यू. तुम्हाला वाटेल एवढा चार्ज पाहिजे तेवढा पॉसिबल. तुम्हाला वाटेल की इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियसच्या भोवती फिरत आहे, तुम्हाला वाटत असेल की इलेक्ट्रॉनची एवढी अँग्युलर मोमेंटम असली पाहिजे, पॉसिबल. बरोबर आहे. तुम्हाला असं वाटत आहे की एखादा बल्ब आहे, त्यामधून रेडिएशन बाहेर पडत आहे, लाईट बाहेर पडत आहे, ट्यूबलाईट असेल, एलईडी असेल, त्यामधून लाईट बाहेर पडत आहे, आणि एवढ्या एनर्जीचा लाईट बाहेर पडला पाहिजे, पॉसिबल. बरोबर, असं कोणाला वाटायचं? क्लासिकलला. पण मॅक्स प्लँक्सने प्रूव्ह केलं नंतर की असं नाही आहे. नंतरची थिअरी आली क्वांटम थिअरी. कोणती थिअरी आली? क्वांटम थिअरी. क्वांटम थिअरीचं असं म्हणणं आहे, हॅलो शेंबड्या इकडे लक्ष दे ना. क्वांटम थिअरीचं असं म्हणणं आहे, मग शेंबड्या काय त्याच्यापेक्षा बेकार शब्द वापरायला पाहिजे. ते आला बसलं आणि इकडे तिकडे 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 असं नका करू. क्वांटम थिअरीचं असं म्हणणं आहे, ऐका बरोबर केअरफुली. तर क्वांटम या 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 इथे इथे चेअर आहे, तिथे मध्ये पण एक चेअर आहे. मधामधात खाली सोडलं तुमच्यासाठी यांनी. इथे जाण बेटा, आहे का मागे? तर क्वांटम थिअरीचं असं म्हणणं आहे, लक्ष द्या इकडे. क्वांटम थिअरीचं असं म्हणणं आहे की एक स्मॉलेस्ट पॉसिबल व्हॅल्यू असेल, कशाची? ती असू शकते चार्जची, ती असू शकते अँग्युलर मोमेंटमची, ती असू शकते
एनर्जीची एक स्मॉलेस्ट पॉसिबल व्हॅल्यू असेल. समजत आहे का तुम्हाला? एक काहीतरी पर्टिक्युलर, जसं तुम्हाला ना पैसे मिळवायचे आहेत, बरोबर आहे, तर तुमच्याकडे ना आता सध्याचा विचार केला 50 पैसे बंद झाले. आता काय असेल, 1 रुपया असेल, 2 रुपये असतील, 5 रुपये असतील, असेच असतील ना. तुम्हाला म्हटलं 1 रुपया 25 पैसे द्या, मिळतील का तुम्हाला? नाही मिळणार. तुम्हाला 1 रुपया 15 पैसे मिळतील का? पेपरवर करता येतील तुम्हाला, पण तुम्हाला जर एक्सचेंज करायचे आहेत तर मिळतील का? 50 पैसे बंद झाले आता. 4 आणे असायचे, बरोबर आहे, तेही पडले आता. काही काहींचे नेहमी पडलेले असतात. तर नाही समजलं? हा, तर क्वांटम थेअरी काय सांगते की कोणतीही जी व्हॅल्यू, लक्ष द्या इकडे, डिस्टर्ब करत राहतात, तर कुठलीही जी क्वांटिटी आहे यापैकी त्यांची कोणती व्हॅल्यू पॉसिबल नाही आहे. जर तुम्हाला चार्ज लागत असेल तर स्मॉलेस्ट पॉसिबल चार्ज आहे इलेक्ट्रॉनवरचा किंवा प्रोटॉनवरचा. स्मॉलेस्ट पॉसिबल चार्ज कोणता आहे? इलेक्ट्रॉनवरचा किंवा प्रोटॉनवरचा. इलेक्ट्रॉनवरचा मायनस इन, प्रोटॉनवरचा प्लस इन. समजत आहे का? आणि कोणताही चार्ज जो असेल तो याच्या इंट्रिगल मल्टिपल असेल, म्हणजे हा जो इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे याच्या 1 पट असेल, याच्या 2 पट असेल, याच्या 3 पट असेल, याच्या 1000 पट असेल, याच्या 105 पट असेल, याच्या 121 टाइम्स असेल, बरोबर आहे. पण असं नाही असणार 1.25 टाइम्स द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, 3.75 टाइम्स द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, असं पॉसिबल नाही. म्हणजे चार्ज कसा एक्झिस्ट होतो? इलेक्ट्रॉनिक चार्ज जो आहे तो बेसिक चार्ज कन्सिडर करण्यात आला, नंतरचा कोणताही चार्ज त्याच्या इंट्रिगल मल्टिपल मध्ये प्रेझेंट असेल. 1 टाइम्स द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, 2 टाइम्स द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, 100 टाइम्स, होल नंबर टाइम्स द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. काय प्रेझेंट असेल? होल नंबर टाइम्स द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. खाली घाल डोकं, बरोबर आहे. कळलं का? याला म्हणतात क्वांटम थेअरी. तसंच बघा चार्जचं, मग तुम्हाला माहिती आहे की कुठलाही चार्ज जो आहे, स्मॉलेस्ट पॉसिबल चार्ज कोणता झाला? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किंवा चार्ज ऑन प्रोटॉन, तो झाला स्मॉलेस्ट पॉसिबल चार्ज. कोणताही चार्ज त्याच्या इंट्रिगल मल्टिपल असेल, सो एनी चार्ज कॅन बी रिटन ॲज n टाइम्स c. n काय असेल? होल नंबर, 1 2 3 4 एटसेट्रा, इंटेजर. कळलं का? दुसरं काय सांगितलं होतं? अँग्युलर मोमेंटमचं. हे मी पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉनच्या बाबतीत सांगितलं. हा इलेक्ट्रॉन फिरून राहिला गोल ऑर्बिटमध्ये. अँग्युलर मोमेंटम काढतात कशी बघा? अँग्युलर मोमेंटम एलनी दाखवतात. केमिस्ट्रीमध्ये जेनी दाखवलेली आहे. अँग्युलर मोमेंटम एलनी दाखवतात. आणि अँग्युलर मोमेंटम काढताना लिनियर मोमेंटम जी असते त्याला या परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा रेडियसनी मल्टिप्लाय करतात. ही काय झाली? अँग्युलर मोमेंटम. इलेक्ट्रॉन गोल ऑर्बिटमध्ये फिरत आहे न्यूक्लियसच्या भोवती. त्या इलेक्ट्रॉनला काहीतरी मास आहे, इलेक्ट्रॉनला काहीतरी व्हेलॉसिटी आहे, तो जे ऑर्बिटमध्ये फिरतो त्या ऑर्बिटची काहीतरी रेडियस आहे, तर त्याला अँग्युलर मोमेंटम आहे. पण असं प्रूव्ह झालं की कुठल्याही इलेक्ट्रॉनची जी अँग्युलर मोमेंटम आहे तर ती जी h/2π, काय h/2π च्या इंट्रिगल मल्टिपल असते. h/2π एवढी असेल किंवा डबल असेल किंवा ट्रिपल असेल, मध्ये नाही मिळणार. म्हणजे इथे स्मॉलेस्ट अँग्युलर मोमेंटम काय झाली? h/2π. तुम्ही h/2π घ्या किंवा दुप्पट घ्या किंवा तिप्पट घ्या किंवा 1000 टाइम्स घ्या किंवा 100 टाइम्स घ्या किंवा 105 टाइम्स घ्या, 121 टाइम्स घ्या, तुम्हाला पाहिजे तो नंबर घ्या. आपण कसा नंबर घ्या? होल नंबर. कळलं का? अरे समजत आहे का? याला काय म्हणतात? क्वांटम थेअरी. नंतर तुम्हाला काय सांगितलं? एनर्जी. ओके, तर याचं आपल्याला काम होतं आज, म्हणून हा विषय निघाला. तर केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकलात, मी पण कधी कधी व्हिडिओज पाहतो, तुम्ही पाहता तसे. तर केमिस्ट्री सरांचा व्हिडिओ पाहिला मी की कुठलंही जे रेडिएशन असते, बरोबर आहे, कुठलंही जे रेडिएशन असते, रेडिएशन म्हणजे लाईट पासून ट्यूबलाईट पासून निघालेल्या ज्या वेव्ज आहेत त्या सुद्धा रेडिएशन आहेत. मोबाईल पासून निघालेल्या वेव्ज आहेत त्या सुद्धा रेडिएशन आहेत. मी बोलत आहे, माझ्याकडे एक ट्रान्समीटर आहे, बरोबर आहे. या ट्रान्समीटर पासून वेव्ज निघत आहेत, तिकडे रिसिव्हर आहे, तो त्याला रिसिव्ह करतो आणि परत त्याचं साऊंड मध्ये रूपांतर करतो, बरोबर आहे. हे काय झालं? रेडिएशन. याला तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन सुद्धा म्हणू शकता, बरोबर आहे. आणि लक्ष द्या इकडे, हे जे रेडिएशन आहे याचे 2 नेचर सांगितलेले आहेत. किती नेचर? 2 नेचर सांगितलेले आहेत. एक आहे रेडिएशन ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह, रेडिएशन वेव्ह असते. दुसरं म्हटलेलं आहे की रेडिएशन ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ पार्टिकल्स ऑर पॅकेट्स ऑफ एनर्जी. रेडिएशन कशाचं बनलेलं आहे? पार्टिकलचं किंवा पॅकेट ऑफ एनर्जीचं बनलेलं आहे. हे जे पॅकेट आहे या पॅकेटला म्हणतात फोटॉन किंवा त्यालाच काय म्हणतात? क्वांटा, बरोबर आहे. एका फोटॉनची एनर्जी असते h न्यू. एका फोटॉनची एनर्जी काय असते? h न्यू. न्यू म्हणजे या वेव्हची
फ्रिक्वेन्सी, वेव्हची फ्रिक्वेन्सी जी आहे कशाने दाखवतात, न्यूने दाखवतात. म्हणून हे जे रेडिएशन बाहेर पडत आहे हे एक तर इन द फॉर्म ऑफ वेव्ह बाहेर पडत आहे. चेअर आहेत बेटा सध्या आज क्लासमध्ये, फक्त जाऊन बसावं लागतं किंवा घे इथे बसून जा. मागे आहेत, नाही तर मग इकडे घ्यावं लागेल तुला चेअर. तर तो पाहिजे जवळ तुमच्या, नाही का? हे समजलं नाही तरी चालते, पण तो त्याच्या जवळ आला पाहिजे. तर काय म्हटलं की कुठलंही जे रेडिएशन आहे, कुठलाही जो लाईट आहे, कुठली जी हीट आहे, कुठली जी एनर्जी आहे, केअरफुली ऐकावं लागते. इथे ऐकलं सोडून दिलं त्यातलंच काहीतरी आलं एक्झामच्या वेळेवर, ठीक आहे? तर मी फक्त रेडिएशन नाही म्हणत आहे. हीट असेल, बरोबर आहे, कोणतीही एनर्जी असेल, इन द फॉर्म ऑफ हीट असेल, इन द फॉर्म ऑफ रेडिएशन असेल, तर त्याचे दोन नेचर आहेत. एक आहे वेव्ह नेचर, दुसरं आहे पार्टिकल नेचर. आणि ज्यावेळेस वेव्हचं इंटरॅक्शन वेव्ह सोबत होते, हे रेडिएशन वेव्ह सारखं बिहेव करते. ज्यावेळेस या वेव्हचं इंटरॅक्शन एखाद्या मटेरियल सोबत होते, फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलेलं आहे मेटल सोबत होते, त्यावेळेस हे पार्टिकल सारखं बिहेव करते. बघा हे रेडिएशन आहे, बरोबर आहे. आणि दुसरी जर वेव्ह घेतली आणि पहिली वेव्ह आणि दुसरी वेव्ह ते जर एकत्र आले तर पहिली वेव्ह सारखं बिहेव करेल, दुसरी वेव्ह सारखं बिहेव करेल. पण मी जर म्हटलं की ती वेव्ह या सरफेसवर पडत आहे, तर सरफेस झाला मटेरियल, तर ती जी वेव्ह आहे ती वेव्ह सारखं बिहेव नाही करणार, ती पार्टिकल सारखं बिहेव करेल. समजलं का? म्हणजे रेडिएशनचे किती नेचर सांगितले? दोन नेचर. हॅलो इकडे माझ्याकडे लक्ष. रेडिएशनचे किती नेचर सांगितले? दोन नेचर. एक वेव्ह नेचर, दुसरं पार्टिकल नेचर, बरोबर आहे. पण रेडिएशन वेव्ह म्हणून केव्हा बिहेव करते? जेव्हा दुसरी वेव्ह त्याच्यासोबत इंटरॅक्ट करते, त्याच्यासोबत मिक्स होण्याचा प्रयत्न करते. लक्ष द्या इकडे, माझ्याकडे पाहणं बेटा रे. तर त्यावेळेस वेव्ह कोणासारखं बिहेव करते? वेव्ह सारखं बिहेव करते. इकडनं एक वेव्ह आली, इकडनं एक वेव्ह झाली, काहीतरी तिसराच इफेक्ट प्रोड्यूस झाला, तर पहिली जर वेव्ह आहे तर दुसरी सुद्धा वेव्हच घ्यावी लागणार. पण समजा एखादा सरफेस आहे, एखादा काच आहे, एखादा मेटल आहे, एखादा वायर आहे, एखादा फिलामेंट आहे, कुठलंही मटेरियल आहे, त्या मटेरियलवर काय इन्सिडेंट झालं? रेडिएशन इन्सिडेंट झालं, बरोबर आहे. आणि त्या रेडिएशनचा त्या मटेरियलवर जर काही परिणाम होत असेल तर ते रेडिएशन वेव्ह म्हणून बिहेव नाही करत, ते रेडिएशन पार्टिकल म्हणून बिहेव करते. पार्टिकल कोणाचा? एनर्जीचा पार्टिकल, बरोबर. त्याच पार्टिकलला काय म्हणतात? फोटॉन. किंवा त्याच पार्टिकलला काय म्हणतात? क्वांटम. एका फोटॉनची, बघा मी असे पॅकेट दाखवले, एका फोटॉनची एनर्जी किती असते? एच न्यू. इथे बघा ना दोन्ही नेचर आले. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी इज द प्रॉपर्टी ऑफ वेव्ह. न्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कोणाची प्रॉपर्टी आहे? वेव्ह. आणि याला स्वतःलाच आपण काय म्हटलेलं आहे? फोटॉन किंवा क्वांटम. म्हणजे हा काय झाला? पार्टिकल. म्हणजे या इक्वेशन मध्ये दोन्ही नेचर लपलेले आहेत. ही एनर्जी कोणाची झाली? एका फोटॉनची, एका एनर्जीच्या पॅकेटची, एका पार्टिकलची. बोर्डवर पहा, एका पॅकेटची एवढी एनर्जी आहे, बरोबर आहे. पण पॅकेट म्हणजे काय? पार्टिकल, बरोबर आहे. फोटॉन किंवा क्वांटा किंवा पॅकेट म्हणजे पार्टिकल. आणि त्या पॅकेटची एनर्जी काय घेतली? एच न्यू. न्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी कोणाची प्रॉपर्टी असते? वेव्हची. म्हणजे या एका इक्वेशन मध्ये दोन्ही नेचर लपलेले आहेत. हे पार्टिकल नेचरही दाखवते आणि हे वेव्ह नेचरही दाखवते. म्हणून आपण लाईटचे दोन्ही नेचर ऍक्सेप्ट केलेले आहेत, बरोबर. सो ड्युएल नेचर ऑफ द लाईट इज ऍक्सेप्टेड. लाईट बिहेव्स लाईक ए वेव्ह ॲज वेल ॲज लाईक ए पार्टिकल, बरोबर आहे. आणि म्हणून या क्वांटाची जी एनर्जी आहे ती किती आहे? एच न्यू. एच ला म्हणतात प्लँक्स कॉन्स्टंट. याचेच तुम्हाला डायमेन्शन्स काढायचे आहेत. मला तर वाटतं एवढं सांगितल्यावर डायमेन्शन्स काढता येतील. पण आपण परत शिकत होतो काय? क्लासिकल थिअरी आणि क्वांटम थिअरी. तर असं म्हणणं आहे की क्वांटम थिअरीचं, तर एनर्जी जी आहे, कुठली एनर्जी? एका फोटॉनची एनर्जी एच न्यू. तुम्हाला एक तर एक फोटॉन पूर्ण घ्यावं लागेल किंवा एक फोटॉन इमिट करावं लागेल. म्हणजे कुठूनही बाहेर पडेल तर एक फोटॉन असा बाहेर पडेल, एक अर्धा, जसं आपण तुकडे तुकडे करून फोटॉन, असं करता येणार नाही. एक तर एक फोटॉन बाहेर पडेल किंवा दोन फोटॉन किंवा तीन फोटॉन किंवा 10 फोटॉन. इंट्रिगल नंबर ऑफ फोटॉन. म्हणजे कुठली जी एनर्जी असते तर स्मॉलेस्ट एनर्जी किती झाली? एच न्यू. आणि याच्या काय करणार तुम्ही? इंटेजर टाइम्स, बरोबर आहे. इथे बघा स्मॉलेस्ट चार्ज काय झाला? ई. आणि नंतरचा चार्ज याच्या एकपट, दुप्पट, तिप्पट, 10 पट. इंटेजर टाइम्स. स्मॉलेस्ट अँग्युलर मोमेंटम इलेक्ट्रॉनची किती झाली? h/2π. नंतरची अँग्युलर मोमेंटम h/2π 2 टाइम्स, 3 टाइम्स, 4 टाइम्स, बरोबर आहे. फ्रॅक्शन येणार नाही. नंतर स्मॉलेस्ट एनर्जी किती घेतली? एच न्यू. नंतरची एनर्जी एच न्यूच्या दुप्पट घ्या, तिप्पट घ्या, 5 टाइम्स घ्या, 100 टाइम्स घ्या, किती पण कोणता नंबर? होल नंबर, बरोबर आहे. आणि याला म्हणतात क्वांटम थिअरी. कळलं का?
म्हणून क्वांटम थिअरीनुसार लाईट कशाचा बनलेला आहे? पॅकेटचा, आणि एका पॅकेटची एनर्जी किती आहे? एच न्यू. तुम्हाला क्लासिकल थिअरी आणि क्वांटम थिअरी समजलं का? क्लासिकल थिअरीनुसार कोणतीही व्हॅल्यू पॉसिबल आहे, पाहिजे ती व्हॅल्यू पॉसिबल आहे. ती चार्जची असू द्या की एनर्जीची असू द्या की अँग्युलर मोमेंटमची असू द्या. पण क्लासिकल थिअरीनुसार एक स्मॉलेस्ट पॉसिबल व्हॅल्यू असेल आणि नंतरच्या व्हॅल्यूज त्याच्या मल्टिपल असतील. मल्टिपल, तेही कशा? इंट्रिगल मल्टिपल. दॅट इज कॉल्ड एज. पॉइंट क्लिअर झाला का? क्लासिकल थिअरी. आणि आजकाल काय झालं, क्लासिकल थिअरी डिस्कार्ड करण्यात आली. फक्त ज्या व्हेकल्स धावत असतील, पार्टिकल धावत असतील, तिथेच आपण क्लासिकल थिअरी वापरतो. पण जर मायक्रो लेवलला, ॲटॉमिक लेवलला विचार करायचा असेल, मॉलिक्युलर लेवलला विचार करायचा असेल, तर क्लासिकल थिअरीचा यूज अवॉइड करतो आपण. आणि त्यावेळेस कोणती थिअरी वापरतो? क्वांटम थिअरी वापरतो. पॉइंट क्लिअर झाला? क्लासिकल थिअरी म्हणजे काय? कोणतीही व्हॅल्यू पॉसिबल आहे. कशाची? चार्जची, अँग्युलर मोमेंटमची, एनर्जीची. क्लासिकल थिअरीनुसार, क्वांटम थिअरीनुसार असं नाही. कोणत्याही यांच्यापैकी कोणत्याही क्वांटिटीची एक स्मॉलेस्ट पॉसिबल व्हॅल्यू आहे, नंतरच्या व्हॅल्यू त्याच्या इंट्रिगल मल्टिपल राहतील. चार्जचा विचार केला तर चार्जची स्मॉलेस्ट पॉसिबल व्हॅल्यू किती? ई. नंतरच्या व्हॅल्यू त्याच्या इंट्रिगल मल्टिपल. जर तुम्ही अँग्युलर मोमेंटमचा विचार केला, न्यूक्लियस भोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचे अँग्युलर मोमेंटम, तर त्याची स्मॉलेस्ट पॉसिबल व्हॅल्यू किती? h/2π. नंतरच्या व्हॅल्यू याच्या इंट्रिगल मल्टिपल. जर तुम्ही एनर्जीचा विचार केला तर एका फोटॉनची एनर्जी किती? एच न्यू. आणि नंतरच्या व्हॅल्यूज त्याच्या इंट्रिगल मल्टिपल. दिस इज कॉल्ड, यालाच काय म्हणतात? क्वांटम थिअरी. ओके. पण आपल्याला ना एच चे डायमेन्शन्स काढायचे होते. तुम्ही याच्यावरून काढले तरी चालते, तुम्ही यावरून काढले तरी चालते. तुम्हाला कुठला तरी फॉर्म्युला पाहिजे ज्यावरून आपल्याला प्लँक्स कॉन्स्टंटचे काय काढता येतील? डायमेन्शन्स काढता येतील. मला वाटतं आता पॉइंट क्लिअरच झाला. तर किती नंबरचं हेडिंग लिहिलं आहे तुम्ही? 38. तर कशाचे डायमेन्शन्स काढायचे आहेत? प्लँक्स कॉन्स्टंट. झालं बोलणं सुरू. पहा, कशाचे डायमेन्शन्स काढायचे आहेत? प्लँक्स कॉन्स्टंट. पहा, लक्ष द्या. प्लँक्स कॉन्स्टंट नुसार आपण, लक्ष द्या इकडे, लक्ष माझ्याकडे. आपण क्वांटम थिअरीनुसार काय लिहिणार? एनर्जी ऑफ फोटॉन. काय? एनर्जी ऑफ फोटॉन. पहा, पहिला पॉइंट काय झाला? लिहू नका, लक्ष द्या. एनर्जी ऑफ फोटॉन. एनर्जी ऑफ फोटॉन, फोटॉनची एनर्जी काय असेल? ई इक्वल टू एच न्यू. ई इक्वल टू काय असेल? एच न्यू. वेर एच काय आहे? किंवा असं एच लिहायची गरज नाही, इथेच लिहून आपण उगाच कशाला फालतू वाढवत बसायचं. तर वेअर न्यू काय आहे? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह किंवा जस्ट फ्रिक्वेन्सी. तुम्हाला शिकवलं आहे, लक्ष द्या. तुम्हाला पिरियडिक मोशन शिकवले. पिरियडिक मोशन मध्ये लक्ष द्या. पिरियडिक मोशन मध्ये तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या होत्या की एक राऊंड पूर्ण करायला, इलेक्ट्रॉनला असो, व्हायब्रेशनला असो, एक राऊंड पूर्ण करायला जेवढा वेळ लागतो दॅट इज कॉल्ड पिरियड. त्याला काय म्हटलं होतं? पिरियड. डिनोटेड बाय कॅपिटल टी. आणि एका सेकंदात, हॅलो, किंवा युनिट टाइम मध्ये जेवढे राऊंड पूर्ण होतील त्याला काय म्हटलं होतं? फ्रिक्वेन्सी. ते इटाने दाखवली होती, पण इथे न्यूनी दाखवली. आणि दे आर रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. सो न्यू इक्वल टू 1/t. तिकडे इटा दाखवला होता, इथे न्यू दाखवला. समजलं का? ज्या गोष्टी वारंवार घडतात त्याच त्या मार्गाने घडतात, तशाच तशा घडतात, त्यांना काय म्हणतात? पिरियडिक मोशन. आणि ह्या इलेक्ट्रॉनला किंवा एखाद्या वेव्हला एक सायकल पूर्ण करायला, किंवा इलेक्ट्रॉनला एक राऊंड पूर्ण करायला, किंवा अर्थला स्वतःभोवती एक रोटेशन पूर्ण करायला जेवढा टाइम लागतो दॅट इज पिरियड. आणि एका सेकंदात किंवा युनिट टाइम मध्ये, खाली डोकं घाला, खाली खाली खाली, युनिट टाइम मध्ये जेवढे, माझं बोलणं समजत नाही, युनिट टाइम मध्ये जेवढे राऊंड पूर्ण होतील, जेवढे व्हायब्रेशन पूर्ण होतील, जेवढे रोटेशन्स पूर्ण होतील, त्याला काय म्हणतात? फ्रिक्वेन्सी. ह्या दोन क्वांटिटीज एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. कळलं का? एवढं समजलं असेल तर डायमेन्शन काढणं एकदम सोपा खेळ झाला. आता न्यू आहे फ्रिक्वेन्सी, मग न्यूला काय लिहिणार तुम्ही? 1/t. म्हणून ई बरोबर काय लिहिता येणार? h/t. बरोबर आहे. पण तुम्हाला कोणाचे डायमेन्शन काढायचे आहेत? एच चे. सो एच बरोबर काय लिहिता येणार? ई इंटू टी. ई म्हणजे काय? एनर्जी. एनर्जी इज द फॉर्म ऑफ वर्क. वर्क इंटू टाइम. वर्कला काय लिहिणार? झालं. आता पुढे करा तुम्हीच. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू टाइम. फोर्सला काय लिहिणार? मास इंटू ऍक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट इंटू टाइम. मस्त मिळालं. बरोबर आहे. यावरून युनिट लिहा आणि त्यावरून डायमेन्शन लिहून टाका. चला करा.
अरे आहे ना मस्त. प्लँक्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन काढायचं काम पडलं ना, तुम्ही काहीच नाही करणार. प्लँक्स कॉन्स्टंट कसा आहे? अरे प्लँक्स कॉन्स्टंट कसा आहे? मस्त आहे, MAST. बस झालं. तुम्हाला हे आठवले नाही ना, ह्या गोष्टी तर आठवतीलच. युनिट लिहा, डायमेन्शन्स लिहा. है ना? तुमच्या लक्षात आलं असेल की डायमेन्शन्स काढणं काही मोठी गोष्ट नाही आहे, फक्त ना टर्मिनॉलॉजीच क्लिअर पाहिजे. ओके, पहा, लक्ष द्या. कशाचे डायमेन्शन्स काढायचे आहेत? कशाचे? प्लँक्स कॉन्स्टंट. कशाने दाखवतात? H नी. ओके, लक्ष द्या. रेडिएशन कशाचं बनलेलं असते? रेडिएशन कशाचं बनलेलं असते? फोटॉन्सचं. फोटॉन म्हणजे एनर्जीचा पॅकेट. सिंगल पॅकेट ऑफ एनर्जी इज कॉल्ड फोटॉन. स्मॉल पॅकेट ऑफ एनर्जी इज कॉल्ड फोटॉन. एका फोटॉनची एनर्जी काय असते? H न्यू. ही काय आहे? एनर्जी. H काय आहे? प्लँक्स कॉन्स्टंट. न्यू काय आहे? फ्रिक्वेन्सी. तर एनर्जी तर लिहिलंच आपण. H प्लँक्स कॉन्स्टंट वरती लिहिलेलं आहे, न्यूच राहिला. न्यू इज फ्रिक्वेन्सी. आता तुम्हाला माहित आहे फ्रिक्वेन्सी अँड पिरियड्स आर रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. फ्रिक्वेन्सी अँड पिरियड्स आर रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. सिन्स इथे लिहू शकता न्यू इक्वल टू 1/T. है ना? सो न्यूला काय लिहिलं? 1/T. सो E बिकम्स H/T. डायमेन्शन्स कोणाचे काढायचे आहेत? H चे. सो H इक्वल टू ET. E म्हणजे काय? एनर्जी. एनर्जी इज द फॉर्म ऑफ वर्क. वर्क इज द फॉर्म ऑफ एनर्जी. वर्क अँड एनर्जी आर इंटरकन्व्हर्टेबल. काही म्हणू शकता. एनर्जी जागी काय लिहा? वर्क. पण असं नाही, एनर्जी जागी तुम्ही कायनेटिक एनर्जी लिहिली तरी चालते, एनर्जी जागी तुम्ही पोटेन्शियल एनर्जी लिहिली तरी चालते, एनर्जी जागी तुम्ही वर्क लिहिलं तरी चालते. बरोबर आहे? एनर्जी जागी वर्क लिहिलं. वर्कला काय लिहितात? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू टी. बरोबर. फोर्सला काय लिहितात? मास इंटू ऍक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट इंटू टी. बरोबर आहे? आता काय लिहायचं? युनिट. एम काय आहे? मास युनिट. फक्त चुकून असं नाही झालं पाहिजे. इथे एम म्हणजे मीटर. मग तर गडबडच झाली. हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्यामधला एम, युनिट मधला एम मीटर. म्हणून इथला एम काय आहे? मास. लक्ष बोर्डवर. म्हणून मास लक्ष बोर्डवर. मास युनिट काय असणार? केजी. हे काय आहे? ऍक्सिलरेशन युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. एस काय आहे? डिस्प्लेसमेंट युनिट मीटर. आणि टी इज टाइम. पिरियडिक टाइम म्हणजे टाइम. टाइमचं युनिट सेकंड. वरचा 1 सेकंड आणि खालचा 1 सेकंड कॅन्सल झाला. तर काय राहिलं युनिट? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड. डायमेन्शन्स लिहायचे आहेत. किलोग्रॅम म्हणजे मास, मीटर म्हणजे लेंथ, सेकंड म्हणजे टाइम. डायमेन्शन्स करेक्ट. ओके. आता डायमेन्शन्स काढण्याची जी बुकवाली मेथड आहे त्याच्यामध्ये ना चुकण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. आणि फायनली आपल्याला डायमेन्शनचीच गरज आहे. बरोबर आहे? ह्या मेथडमध्ये तुम्ही चुकणारच नाही. कधी डायमेन्शन्स काढताना तुम्हाला टेन्शन नाही येणार. येतं मग ह्याचेच डायमेन्शन्स कसे काढले असतील माहिती आहे का? इकडे बघा. E इक्वल टू काय? H न्यू. तर H बरोबर काय लिहिलं असणार? E/न्यू. वरती लिहिले असतील H चे डायमेन्शन्स काढताना वरती लिहिले असतील E चे डायमेन्शन्स आणि खाली लिहिले असतील म्यूचे डायमेन्शन्स. आणि ते वरती आणि खाली वगैरे वगैरे असं काही केलं असेल ते तुम्हाला समजेल काय केलं तर. बरोबर आहे? पण आपण ती मेथड नाही वापर. आपल्याला एकदम सोपी पटकन डायमेन्शन्स काढता येतील अशी मेथड पाहिजे होती. किती झाले? 38. कळलं का? आणखी आता कोणतंही डायमेन्शन आलं तर त्याचा जर तुम्हाला फॉर्म्युला भेटला तर त्याचं डायमेन्शन तुम्हाला काढता येईलच. आता जास्त याच्यामध्ये जास्त पडण्यात हे काढण्यात काही अर्थ नाही. ज्या ज्या वेळेस जो चॅप्टर येईल त्या त्यावेळेस त्याचे आपण डायमेन्शन्स काढायचे. मी जर करत बसलो तर मी 8 दिवस परत हेच घेऊ शकतो आणि त्याचा काही खास उपयोग तुम्हाला होणार. बरोबर आहे? आता ज्या चॅप्टरमध्ये ज्या
लक्ष इकडे माझ्याकडे. ज्या ज्या चॅप्टरमध्ये नवीन क्वांटिटीज येतील त्यांच्या आपण त्या चॅप्टरमध्ये डायमेन्शन्स काढू. कधी कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटीचे डायमेन्शन्स निघतील, तर कधी परमिटिव्हिटीचे डायमेन्शन्स निघतील, कधी परमिएबिलिटीचे निघतील. काय काय प्रत्येक शेवटच्या चॅप्टरपर्यंत नवीन टर्म येणार, नवीन डायमेन्शन्स काढत राहणार. म्हणून या चॅप्टरमध्ये डायमेन्शन्स काढत बसण्यात काही अर्थ नाही. आणि एखादं नवीनच टर्म आली त्याचं डायमेन्शन तुम्हाला समजलं नाही तर त्याला सोडून द्यायचं काही नाही. ज्यावेळेस ती टर्म येणार तुम्ही शिकणार त्याचं डायमेन्शन तुम्हाला डेफिनेटली 100% गॅरंटीने काढता येणार. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही आता डायमेन्शनची चिंता करू नका. पण आता याचा आणखी उपयोग आहे तो तुम्हाला करता आला पाहिजे, जो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये झालेला आहे. आणि दॅट इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. हेडिंग लिहा, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. काय प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, नीट लक्ष द्या. आता चला पहा, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय आहे. होमोजिनिटी म्हणजे होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजे एकसारखे है ना. होमोजिनियस म्हणजे काय, शब्द ना आपल्यासोबत बोलले पाहिजेत भाऊ, नाहीतर ना आपण सगळं विचारच करत राहणार. वाचलं तरच येते, नाही तर नाही येत. वाचलेलं असो की नसो तुम्हाला कॉमन सेन्स वापरता आला पाहिजे कुठे पण, है ना. सगळ्या गोष्टी अशा नाही येतील लाईफमध्ये, हे माहित आहे. ते तुमच्या समोर अशा सिच्युएशन्स येतील ज्या तुम्हाला अगोदर कधी फेस नाही केला तुम्ही. मग त्यावेळेस काय तुम्ही जनरल नॉलेज वापरणार, तुमचं लॉजिक वापरणार ना. ते काय झालेलं माझ्यासोबत असं अगोदर झालं नव्हतं, नाही तर मला ते करता आलं असतं, मला असं चालणार आहे. ओके, तर पहा, म्हणून ना शब्दांकडे लक्ष द्या. तुम्ही ज्यावेळेस मी बोलतो ना तर तुमचं लक्ष थोडं इकडे तिकडे असते. लहान गोष्टी सोडून देता. जे लहान गोष्टी सोडून देतील त्यांना नंतर मोठ्या गोष्टी येणार नाहीत. जे लहान लहान गोष्टीवर फोकस करतील त्यांना मोठे मोठे क्वेश्चन्स म्हणा, मोठ्या मोठ्या सिच्युएशन्स म्हणा, मोठे मोठे प्रॉब्लेम्स म्हणा सॉल्व्ह करता येतील. म्हणून लहान गोष्टीवर फोकस करा. मी काय म्हटलं, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. प्रिन्सिपल म्हणजे थेरम आहे एक प्रकारचं, बरोबर आहे. होमोजिनिटी म्हणजे होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजे एकसारखे. ओके, है ना. आपण सारखे आहोत म्हणूनच एकमेकात मिसळतो ना. आपण जनावरात मिसळतो का, त्याला कुत्र्यात सोडून दिलं एखादं, बरोबर, असं ना. किती वाह्यात मिसळणार का त्याच्यामध्ये, नाही. येऊन जाऊन आपल्यातच येणार. ओके, मुद्दाम हे एखादा चेहरा पाहिला तो ऐकूनच नाही राहिला, म्हणून माझ्या तोंडातून ते एक्झाम्पल निघाला. इकडे पहा, लक्ष द्या इकडे. तर हे काय म्हणते, समजा विचार करा की समजा तुम्ही वेट मोजलं, बरोबर आहे. आणि वेट किती मोजलं, समजा तुम्ही काहीतरी शुगर आणली काहीतरी, काय म्हणू आपण की 2 kg. आणि नंतर तुम्ही काय केलं की दूध आणलं, शुगर आणली म्हणजे वेट, बरोबर आहे. वेट म्हणजे एक प्रकारचं काय झालं, मास झालं 2 kg लिहिल्यामुळे. आणि दूध आणलं म्हणजे तुम्ही कशामध्ये काय मोजणार, त्याचं व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम आहे 3 लिटर. तुम्हाला म्हटलं सांगा टोटल किती, तर 5. येस ऑर नो. अबे यांची ऍडिशन थोडी 2 किलोग्रॅम 3 लिटर 5 काय 5 किलोग्रॅम की 5 लिटर. अबे 5 तर म्हटलं ना तुम्ही, मग आता युनिट सांगा. 5 किलोग्रॅम आहे की लिटर आहे, त्यांची ऍडिशन करता येत नाही. तुम्हाला म्हटलं की शुगर आणली, बरोबर आहे 2 kg, बरोबर आहे. नंतर काय केलं की तुम्ही गुड सोडा काही असू द्या, बरोबर आहे. तर तुम्ही गहू आणले 10 kg. तुम्हाला म्हटलं टोटल मास किती, 12 kg. सो मास कॅन बी ऍडेड इन टू द मास मध्ये तुम्ही मास ऍड करू शकता, बरोबर आहे. ज्या क्वांटिटी सारख्या नेचरच्या आहेत, ज्या क्वांटिटी सारख्या नेचरच्या आहेत, ज्यांचं सारखं नेचर आहे त्यांचीच ऍडिशन होऊ शकते किंवा सबस्ट्रॅक्शन होऊ शकते, बरोबर आहे. समजा काय म्हणू, याच्यामध्ये ना मास भरलेला आहे, किती आहे 100 kg. यामधून काय केलं तुम्ही 20 kg काय केलं, कमी केलं, राहिलं किती 80 kg. तुम्ही सबस्ट्रॅक्शन केली. ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन, लक्ष द्या इकडे, ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन फक्त त्याच क्वांटिटीचे होऊ शकते ज्या नेचरनी सारख्या आहेत, ज्यांचं युनिट सारखं आहे, ज्यांचं डायमेन्शन सारखं आहे. ज्यांचं नेचर सारखं असते त्यांचं युनिट आणि डायमेन्शन सारखं असते. पोटेन्शियल एनर्जी असू द्या, कायनेटिक एनर्जी असू द्या, हीट असू द्या, वर्क असू द्या, ते सर्व एकाच नेचरचे आहेत. त्यांचे डायमेन्शन्स काय आहेत, सेम. ज्यांचे डायमेन्शन सेम असतात त्याच क्वांटिटीची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करता येते. तुम्ही टाइम मध्ये 2 सेकंड आणि 5 मीटर यांची ऍडिशन नाही करू शकत तुम्ही, कारण की सेकंड टाइम आहे, मीटर लेंथ आहे.
बरोबर आहे. यांचं तुम्ही काय करू शकता, यांचं तुम्ही डिव्हिजन करू शकता, यांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता, पण यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येणार नाही. सो ओनली द क्वांटिटीज हॅव्हिंग सेम डायमेन्शन्स, ओनली द क्वांटिटीज हॅव्हिंग सेम डायमेन्शन्स कॅन बी ऍडेड ऑर सबट्रॅक्टेड. दे कॅन ऑल्सो बी मल्टिप्लाइड. मल्टिप्लिकेशन तर कोणत्याही क्वांटिटीचं करतं. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करताना क्वांटिटीवर विचार करायची गरज नाही. सारख्या असल्या तरी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करता येते, डिफरंट असल्या तरी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करता येते, पण ऍडिशन सबट्रॅक्शन मात्र त्याच क्वांटिटीचं करता येते ज्यांचं नेचर, ज्यांचे डायमेन्शन, ज्यांचं युनिट सेम आहे. अरे पल्ले पडलं का? यालाच म्हणतात प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ज्या होमोजिनियस आहेत, ज्या नेचरनी सारख्या आहेत, त्यांचंच फक्त ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येते. मल्टिप्लिकेशन डिव्हिजनच्या बाबतीत मात्र काही रूल नाही. कोणाचे मल्टिप्लिकेशन करा, कोणाचे डिव्हिजन करा, पण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन त्यांचंच करायचं ज्यांचं नेचर सेम आहे. बघा ना, हे मास घेतलं 2 kg आणि हे मास घेतलं 10 kg, किती मिळालं? 12 kg. आणि अशा दोन क्वांटिटीचं ऍडिशन ज्यांचं नेचर सेम आहे त्यांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर जे मिळेल त्याचंही नेचर सेमच असेल. समजा ए मास असेल तर बी मास असलं पाहिजे, सी पण मासच असला पाहिजे. ए जर फोर्स असेल तर बी फोर्स असला पाहिजे, सी पण फोर्स. फोर्स मध्ये फोर्स ऍड केला तर काय मिळणार? फोर्स. बरोबर. हाईट मध्ये हाईट ऍड केली तर काय मिळणार? हाईट. हाईट मधून हाईट मायनस केली तर काय मिळणार? ओके. तुम्हाला काय म्हणतील आता की असं एक इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला. काय इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे? ए प्लस बी इक्वल टू सी. तुम्हाला म्हणतील बी ना मोमेंटम आहे, सांगा सी काय असेल. बी जर मोमेंटम आहे तर मोमेंटम मध्ये ज्याला ऍड केलं ते सुद्धा मोमेंटम मध्ये जे ऍड केलं ते काय झालं? मोमेंटम. काय यार, थोडं असं करा, थोडस खाली पहा, नाही का? असतील काही जण तर नाही असं कशाला, तुम्हीच करून राहिले मूर्खपणा. थोडं तर मॅनर्स ठेवा. आणि तुम्हाला ह्या सवयी लावल्या. 8वी 9वीच्या मला बॅचेस मध्ये आमच्या इथंच असायचे पाहिलं, आणि शेवटी आम्ही बॅचेस बंद करून टाकल्या, पण हे एंटरटेनमेंट चालून नाही घेतलं आणि आता सोडून द्या, नाहीतर मग इथला क्लास सोडून द्यावा लागेल. ठीक आहे, असते थोडस. आता तुम्ही असं करता, मलाही असं वाटतंय की जरा तुमच्या सवयी तुटल्या पाहिजेत म्हणून. काय म्हटलं पहा, समजलं का इथे? की 3 क्वांटिटीज दिलेल्या आहेत, त्यापैकी बी जर मोमेंटम असेल तर त्यामध्ये जी ऍड केली तेही मोमेंटम असेल, आणि दोघांची ऍड केल्यानंतर तिसरी जी तयार झाली तेही मोमेंटमच असेल. बरोबर आहे. बी जर प्रेशर असेल तर ए पण प्रेशर असेल आणि सी पण प्रेशर असेल. बी जर टेन्शन असेल तर टेन्शन म्हणजे फोर्स. बी जर टेन्शन असेल तर ए टेन्शन आहे, सी टेन्शन. समजलं का? मग कोणती तरी फक्त एकच क्वांटिटी भाऊ दिलेली असेल, बरोबर आहे, बाकी क्वांटिटीज तुम्हाला विचारतील काय आहेत. कळलं का? जमेल का? समजलं? लिहून घ्यायचं. आणखी एक गोष्ट सांगून ठेवतो, पहा, लक्ष द्या. याच्या अगोदर तुम्हाला सांगितले आहे, याचा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी मध्ये उपयोग होणार. लक्ष द्या. कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स आहेत, ट्रिग्नोमेट्रिक टर्म साइन असेल, कॉस असेल, बरोबर आहे, टॅन असेल, त्यांचे रेसिप्रोकल असतील, त्यांच्या आतमध्ये जी टर्म दिलेली असेल त्याला कुठल्याही प्रकारचं डायमेन्शन नसते. दीज आर प्युअर नंबर्स, दीज आर नॉन डायमेन्शनल टर्म. त्यांना युनिटही नसते, त्यांना डायमेन्शन नसते. तुम्हाला सर युनिट असते ना डिग्री. डिग्री तुम्हाला माहिती आहे, डिग्री लेंथचा रेशो करून आलेला आहे, आठवते? बघा इथे पहा, लक्ष द्या. नाही तर म्हणाल हे काय सांगून राहिले, हा काय झाला? आर्क. आर्क म्हणजे एक प्रकारची लेंथ, आणि ही काय झाली? रेडियस. रेडियस म्हणजे एक प्रकारची लेंथ, आणि हा काय झाला? थिटा. थिटाचा फॉर्म्युला असतो आर्क अपॉन रेडियस. वरती काय आहे? लेंथ. खाली काय? लेंथ. लेंथ कॅन्सल. त्याला डायमेन्शन असणार नाही. युनिट आहे त्याला भले, बरोबर आहे, पण डायमेन्शन असणार नाही. म्हणून साइन, कॉस, टॅन ट्रिग्नोमेट्रिक ज्या फंक्शन्स आहेत त्याच्या आतमध्ये जे काही ठेवलेलं आहे, दीज आर डायमेन्शनलेस. आणि जे डायमेन्शनलेस आहे, लक्ष द्या इकडे, जे डायमेन्शनलेस आहे दॅट इज टेकन ॲज 1. त्याला 1 घ्यायचं, बरोबर. आपला प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होईल. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला कळेल लगेच. आज टाइम भेटला आजच्या पिरियड मध्ये. समजलं का? आणखी तुम्हाला काय सांगितलं होतं? लॉग. लॉगच्या आतमध्ये जे असेल ते तसंच आहे, तोही प्युअर नंबर आहे, त्याला कुठल्याच प्रकारचं युनिट नाही. आणि काहीतरी नंबर आहे, त्याला काय दिलेलं आहे? पॉवर दिलेला आहे. ह्या सर्वांचं नेचर सेम आहे. कळलं का? साइन, कॉस, टॅन त्यांचे रेसिप्रोकल. याच्या आतमध्ये जे ठेवलेलं आहे दॅट इज डायमेन्शनलेस. लॉगच्या आतमध्ये जे आहे दॅट इज ऑल्सो डायमेन्शनलेस. आणि एखादा नंबर आहे त्याला जो पॉवर दिला आहे दॅट इज ऑल्सो डायमेन्शनलेस. त्याला काही डायमेन्शन असणार नाही. कळलं का? मी तुम्हाला याचं एखादं एक्झाम्पल सांगतो.
की समजा पहा कसं झालंय की हे सर्व डायमेन्शनलेस आहे. मी असं लिहिलं e⁻bt/2m. काय लिहिलं? bt/2m. तुम्हाला म्हणतील लक्ष द्या इकडे, bt/2m. टी काय असला पाहिजे? टाइम. एम काय असलं पाहिजे? मास. आणि तुम्हाला म्हणतील की बेटा बी चे डायमेन्शन सांगा किंवा बी चं नेचर सांगा. डायमेन्शन वरून नेचर समजते. बरोबर आहे. आता तुम्ही काय म्हणाल, हा तर पॉवर आहे ना, मग पॉवरला काही डायमेन्शन नसतात. लक्ष द्या केअरफुली, ज्याला डायमेन्शन नसतात सो bt/2m त्याला काय लिहू शकता? 1. बरोबर आहे. पण तुम्हाला कोणाचे डायमेन्शन विचारले? बी चे. सो बी बरोबर काय असणार? 2m/t. बरोबर आहे. आता युनिट लिहा. युनिट लिहिलं तर 2 ला तर युनिट नसते. एम काय? मास. मासचं युनिट केजीन. खाली टाइम आहे, टाइमचं युनिट सेकंड. यावरून तुम्हाला बी चे डायमेन्शन्स लिहिता येतील. किलोग्रॅम म्हणजे मास, पॉवर 1. मीटर आहे का? नाही आहे, लेंथ 0. सेकंड म्हणजे टाइम, पॉवर किती? -1. समजलं का? हे झाले बी चे डायमेन्शन्स. कळलं का? समजा मी आता सांगितलं पण ते तसं मिळालं नाही. समजा बी चं युनिट मिळालं असतं मीटर पर सेकंड, याचा अर्थ बी काय झाली? वेलॉसिटी. बीचं नेचर काय असेल? वेलॉसिटी. कळलं का? इथे काही असेल का केजी मीटर पर सेकंड? इथे नाही म्हणता येणार. केजी मीटर पर सेकंड कोणाचं युनिट आहे का? नाही आहे. सॉरी, केजी पर सेकंड कोणाचंच युनिट नाही आहे. कळलं का? तर कशाची तुम्हाला काय काढता येतील? डायमेन्शन्स काढता येतील. समजत आहे? हा. समजा ऐका बरोबर. समजा असं म्हटलेलं आहे की लेफ्ट हँड साईडला दिलेला आहे एक्स म्हणजे डिस्टन्स, आणि ए इंटू इथे म्हटलेलं आहे कॉस ऑफ बी टी आणि प्लस सी इंटू साइन ऑफ dx. हा काय म्हटलं? लेफ्ट हँड साईडला काय आहे? एक्स. लेफ्ट हँड साईडला एक्स म्हणजे डिस्टन्स आहे. एक्स जर डिस्टन्स आहे तर इथे दोन टर्मची काय केली? ऍडिशन. ही पहिली टर्म आणि ही दुसरी टर्म. बरोबर आहे. एक्स जर डिस्टन्स आहे तर ज्या दोन टर्मला ऍड करून एक्स मिळाला त्या दोन टर्मही काय असल्या पाहिजे? डिस्टन्स. एक्स जर भाऊ डिस्टन्स आहे तर ही पूर्ण टर्म डिस्टन्स आणि ही टर्म डिस्टन्स आहे. हा. म्हणून ए इंटू कॉस ऑफ कितीपर्यंत टिकता पाहू? ए इंटू कॉस ऑफ बी टी हे काय झालं? डिस्टन्स. आता बघा ह्याला तर डायमेन्शन नसतात, हे डिस्टन्स आहे, मग याला डायमेन्शन नाही आहेत. हे सुद्धा काय आहे? अरे याला तर डायमेन्शनच नाही ना. याला डायमेन्शन नसते ना कॉस थिटाला डायमेन्शन असते. कॉस थिटा लिहिला तरी त्याला डायमेन्शन नाही आणि याला लिहिलं तरी यालाही डायमेन्शन नाही. एखाद्या नंबरचा पॉवर लिहिला त्यालाही डायमेन्शन नाही. याला डायमेन्शन नाहीये, याला युनिटी नाहीये. मग ए इंटू कॉस ऑफ बी टी काय आहे? डिस्टन्स. याला तर काहीच नाही ना, तर ए सुद्धा काय झाला? डिस्टन्स. कळते का? ज्याला काही नाही त्याला सोडून द्या. मग हे डिस्टन्स आहे ते ए काय असेल? डिस्टन्स असेल. तसंच बघा ही पूर्ण टर्म काय आहे? डिस्टन्स. बरोबर आहे. पण ह्या टर्मला तर काही डायमेन्शन नाही आहेत. त्याचा सी सुद्धा काय झाला? डिस्टन्स. तुम्हाला म्हटलं असतं एचं युनिट सांगा. एचं युनिट डिस्टन्स आहे ना, मीटर असेल, सेंटीमीटर असेल, किलोमीटर असेल, लाईट इयर असेल. तुम्हाला म्हटलं सीचं युनिट सांगा, ते असेल. तुम्हाला म्हटलं डायमेन्शन सांगा, ते डिस्टन्स आहे. डिस्टन्स म्हणजे लेंथ आहे, 1 इन लेंथ. कळलं का? पण तुम्हाला असं म्हणतील की सपोज हेच टर्म आहे एक्स इक्वल टू काय लिहिलं होतं मी? ए इंटू कॉस ऑफ बी टी प्लस सी इंटू साइन ऑफ dx. तुम्हाला म्हटलं की बी चे डायमेन्शन सांगा. काय कशाचे? बी चे. पहा केअरफुली पाहाल तर समजेल. दात काढणाऱ्यांना मग नंतर प्रॉब्लेम जाते, कारण की दात काऊन निघून राहिले? कारण मी इथे जे बोलून राहिलो ते नाही चाललं तुमच्या डोक्यात. तुमच्या डोक्यात दुसरंच काहीतरी फुटाने फुटून राहिले. बरोबर आहे. रिझल्टच्या वेळेस मस्त फुटतात ते. समजलं का? हा, रिझल्टच्या वेळेस फुटांना का फुटू देऊ. आता ती मुलं ना वर्गात मी त्यांना म्हटलं अबे लक्ष दे बे पोट्ट्या. नाही त्याला इतकी मस्ती चढलेली. आता जाते ना तर मी दिसलो तिथून कल्टी मारते, तू त्या दर्यापूर रोडवरून इकडं. खरे म्हटलं तुझं घर इकडे आहे, तू तिकडून है ना. मग तिचे वडील भेटले एकदा, ते म्हणे सर तुम्ही दिसले तर ते तिकडून येते म्हणे. म्हटलं वर्षभर ऐकले नाही त्यांना है ना. तर मग जरा ऐका है ना. समजून राहिलं का मला? अशी कंडिशन्स नाही आली पाहिजे, पॅरेंट्सवर नाही आली पाहिजे. काही ना मला ऍडमिशनच्या अगोदर भेटतात पॅरेंट्स, मग मी त्यांना सांगतो की बा असं असं आहे, अकोल्याचे काही मेरिट आहेत, काही नांदेडचे मेरिट आहेत, काही अकोटचे मेरिट आहेत, काही इथले डिमेरिट आहेत, काही तिथले डिमेरिट आहे, पण तुम्ही ठरवा. एज्युकेशन आहे, तुमच्या पुराण अभ्यास निघाला तर आपण काय करावं? गॅरंटी एक तर पॅरेंट्स मला भेटला, तुम्ही गॅरंटी घेता का? म्हटलं चला गॅरंटी. अभ्यासाची गॅरंटी. त्यानं ना पुस्तक घेऊन बसलं
आणि डोक्यात त्याच्या दुसरंच काहीतरी, का अभ्यासाची गॅरंटी घेता? म्हणजे त्या सरांनी गॅरंटी घेतलं. म्हटलं बिंदास तुम्ही तिकडे जा. अभ्यासाची गॅरंटी कोणाच्या? सांग, वेळेवर ना काही झालं बरोबर आहे, काय गॅरंटी घेता तुम्ही? रिझल्टची गॅरंटी घेता का? म्हटलं शब्द नाही आहेत माझ्याकडे स्तुती करायला. तुमच्याच वर्गात इथेच बसलेला विद्यार्थी काही दिवस बसला होता माझ्याकडे, त्याच्या वडिलांना गॅरंटी बद्दल विचारलं. बाहेरच्या लोकांनी दिली त्यांना गॅरंटी, अकोटमधल्याच लोकांनी गॅरंटी, आमच्याकडे रिझल्टची गॅरंटी. बरोबर आहे, गॅरंटी जाऊच द्या आता विषय. तर मी त्यावेळेस त्या पॅरेंट्सला सांगतो की बेटा अशी अशी कंडिशन आहे, तुम्ही पहा. मग ते मला भेटत राहतात. सर किती मार्क्स भेटले? पुराला ना 550 मार्क्स भेटून राहिले नीटमध्ये. वर्षभर त्याला 550 भेटले. आमच्याकडल्या शिवाला पाहतो मी, अरे 350, अरे 375, का रे 425. आणि ते 550 वाले नंतर रिझल्ट लागल्यावर भेटले सर 250च भेटले. हो 250 म्हणजे वर्षभर लेखाचे 550 भेटले. काही काही तर माझे नातेवाईक आहेत, मुली आहेत काही मुलं आहेत, कसे आहेत 550, 550, 650. बापरे बापरे. आणि मग इतकं फुसतोडन होत असते. बरोबर आहे. इकडे आपल्याकडे काय होतं, 350, 450, 425, 550 पर्यंत गेला बट्टा, त्याच्या पलीकडे जातच नव्हता. आणि त्यांना सांगितलं होतं की बेटा आजूबाजूला बसता, जवळजवळ बसता, पण कोणाच्या पेपरमध्ये पाहायचंही नाही आपण. आणि त्यांनी ऐकलं. म्हणजे पाहणारे होते का नाही, एका पोराला एक दिवस खूप चांगले मार्क्स मिळाले. त्याला म्हटलं तुझेच आहेत का? लाजला थोडासा है ना. आता कुठेच काही नाही आहे, कोणाच्या याच्यात पाहण्यात काही अर्थ नाही. मग ते जे पॅरेंट्स मला भेटतात ना, ते कल्टी मारतात. काय करतील ते? अशी कंडिशन ना त्यांच्यावर तुमच्याकडून नाही आली पाहिजे. पिरियडमध्ये दात काढाल, इकडे तिकडे लक्ष द्याल, तर मग काही बरोबर नाही होणार. आणि आम्हाला काही फरक नाही पडत. आणि सरळ करायला तर एवढ्या लवकर सरळ करतो मी, मला तुमचा आवाज म्हटलं पटकन दाबला जाऊ शकतो. काय सरळ करायला काहीच नाही लागत. तर असं वाटते ना, खेळीमेळीनं मस्त झालं पाहिजे, एन्जॉय झाला पाहिजे, बोर नाही वाटलं पाहिजे ना, इंटरेस्ट डेव्हलप झाला पाहिजे. म्हणून ऍटमॉस्फिअर मेंटेन करणं जरा आपली पण जबाबदारी समजा. पहा, लक्ष द्या काय म्हटलं. मग तुम्हाला एक्स काय होता? डिस्टन्स. त्यामुळे ज्या दोन टर्मची ऍडिशन झाली, ती पहिली टर्म काय होती? डिस्टन्स. दुसरी टर्म काय होती? डिस्टन्स. कॉस जी आहे त्याला डायमेन्शन नाहीत. मग एक्स जर डिस्टन्स आहे, ते सुद्धा डिस्टन्स, यालाही डायमेन्शन नाहीत, तर सी सुद्धा काय झाला? डिस्टन्स. बरोबर. आता तुम्हाला म्हटलं की बी चे डायमेन्शन काढा, म्हणून कॉस ऑफ काय आहे? बीटी. बरोबर आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, कॉसच्या आतमध्ये ज्या टर्म्स असतात त्यांना डायमेन्शन नसतात. ज्यांना डायमेन्शन नसतात त्यांना इक्वल टू 1 घ्यायचं. म्हणून तुम्ही बीटी बरोबर काय घेणार? 1. सो टी बरोबर, सॉरी आपल्याला बी चे डायमेन्शन काढायचं. बी बरोबर काय असणार? 1/t. 1/t. आणि आता युनिट लिहा. युनिट लिहिलं तर टाइमचं युनिट काय असणार? सेकंड. बरोबर आहे. म्हणजे याला काय लिहिता येणार? पर सेकंड. म्हणजेच बीटाचे डायमेन्शन काय झाले? याच्यामध्ये किलोग्रॅम आहे का? नाही. लेंथ आहे का? मीटर आहे का? नाही. सेकंड. आणि पॉवर किती? -1. सांगा की हा बी कोण असला पाहिजे? फ्रिक्वेन्सी. कारण तो टाइमचा रेसिप्रोकल आहे. सो बीचं नेचर फ्रिक्वेन्सी, सो बी इज फ्रिक्वेन्सी असं विचारतील. बरोबर आहे. म्हणजे दात काढाल, इकडे तिकडे लक्ष द्याल, तर मग हेच परीक्षा देते आणि तेच त्यांना येत नाही. कळलं का? तर बी काय आहे? फ्रिक्वेन्सी. तसंच तुम्हाला म्हणतील की डी काय आहे? मग मला सांगा, हा साईनच्या आतमध्ये आहे ना, पूर्ण टर्म काय झाली? डायमेन्शनलेस. आणि साईनच्या आतमध्ये जो डीएक्स आहे, हा काय झाला? डायमेन्शनलेस. मग जो डायमेन्शनलेस आहे त्याला काय लिहायचं? इक्वल टू 1. सो डीएक्स बरोबर काय झाला? 1. तर डी बरोबर काय झाला? 1/x. म्हणजे डिस्टन्सचा रेसिप्रोकल. मग डिस्टन्स युनिट काय असते? मीटर. म्हणून डीचं युनिट काय असेल? पर मीटर. म्हणजे लेन्थचा पॉवर काय घेणार? -1. हा डी काय असू शकतो? जे केमिस्ट्रीला आहेत, मी पाहिलं तुमचा लेक्चर झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला हे सांगता येणार. पर मीटर कोणाचं युनिट असते? वेव्हलेंथचं तर मीटर असते. पहा, लक्ष द्या. वेव्ह लेंथ ही लेंथ आहे, लेंथचं युनिट काय असणार? मीटर. पर मीटर कोणाचं युनिट असते? पटकन. वेव्ह नंबर. व्हेरी गुड. वेव्ह नंबर. वेव्ह नंबर जो आहे तो वेव्हलेंथचा काय असतो? रेसिप्रोकल. वेव्हलेंथ आहे, वेव्हलेंथचं युनिट काय आहे? मीटर. सो याचं युनिट काय येणार? 1/मीटर. म्हणजे मीटरचा पॉवर किती? -1. तुम्हाला म्हटलं की डीचं नेचर सांगा, तर डी इज नथिंग बट वेव्ह नंबर. डी काय असू शकतो? वेव्ह नंबर असू शकतो. कळलं का? हे सगळं ज्यावरून आपण ठरवलं, दॅट इज नथिंग बट प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. काय सांगितलं समजलं का तुम्हाला? ज्या दोन टर्मची तुम्ही ऍडिशन करता किंवा सबट्रॅक्शन करता त्यांचे युनिट डायमेन्शन सेम असतात. ओनली द टर्म्स हॅव्हिंग सेम युनिट अँड डायमेन्शन कॅन बी ऍडेड ऑर सबट्रॅक्टेड.
बरोबर आहे. आणि बाकी ऑपरेशन्स कोणते आहेत? मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आहे. हे तुम्ही कोणाचंही करू शकता, सारखे असो की डिफरंट असो. डिफरंट टर्म्स कॅन नॉट बी ऍडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड. डिफरंट टर्म्स ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकत नाही. ओके, पहा परत. समजा मी असं म्हटलं, एक टर्म आहे ए आणि दुसरी टर्म आहे बी, ह्या डिफरंट आहेत. डिफरंट म्हणजे एखादी व्हेलॉसिटी असेल तर दुसरी मोमेंटम आहे. डिफरंट आहेत. एक फोर्स असेल तर दुसरा प्रेशर आहे. पण अशा डिफरंट आहेत, डिफरंट पण हॅव्हिंग सेम डायमेन्शन नाही, डायमेन्शननीच डिफरंट आहेत. दोन्ही टर्म कशा आहेत? डायमेन्शननी डिफरंट आहेत. त्यांचे युनिट डिफरंट आहेत, त्यांचे डायमेन्शन्स कसे आहेत? डिफरंट आहेत. तर काय मिनिंगफुल होईल? ए प्लस बी, ए मायनस बी, ए बाय बी, ए इंटू बी. काय मिनिंगफुल असेल? दोन्ही टर्म कशा आहेत? डिफरंट. त्यांचे डायमेन्शन सारखे नाहीत, त्यांचे युनिट सारखे नाहीत. त्यांचे ऍडिशन करू शकता का? नाही. त्यांचे सबस्ट्रॅक्शन करू शकता का? नाही. त्यांचं डिव्हिजन? यस. त्यांचं मल्टिप्लिकेशन? यस. मग काय सेन्सफुल आहे? असं केलं तरी सेन्स आहे, असं केलं तरी सेन्स आहे. इट इज नॉन सेन्स. असं करू शकत नाही. कळलं का? तुम्हाला असं म्हटलं की ए आणि बी हे सेम डायमेन्शन वाले आहेत. त्यांचे डायमेन्शन कसे आहेत? सेम डायमेन्शन वाले आहेत. काय सेन्सफुल राहणार? काय मिनिंगफुल राहणार? तुम्ही त्यांची ही मिनिंगफुल राहणार, हे राहणार. अबे आता सांगितलं की जे सेम आहेत, बरोबर, त्यांचं ऍडिशन पण करू शकता, त्यांचं सबट्रॅक्शन पण करू शकता, त्यांचं मल्टिप्लिकेशन करतायत, त्यांचं डिव्हिजन करतात. रेस्ट्रिक्शन फक्त कुठे आहेत? ऍडिशन आणि सबट्रॅक्शन वरच. ऍडिशन सबट्रॅक्शन फक्त त्यांचंच होऊ शकते ज्यांचं नेचर सारखं आहे, ज्यांचे डायमेन्शन्स सारखे आहेत. समजलं का? म्हणून ए आणि बी जर सेम डायमेन्शन वाले असतील तर काय असं पण पॉसिबल आहे, सबट्रॅक्शन पण पॉसिबल आहे, डिव्हिजन पण पॉसिबल आहे, मल्टिप्लिकेशन पण पॉसिबल आहे. ए स्क्वेअर करा, बी स्क्वेअर करा, काही करा. सेम असतील तर काही करा, नो लिमिट. बरोबर आहे. पण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना दोन टर्मचे डायमेन्शन्स सेम असले तरच त्यांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येत असते. आता असं नाही होणार की तुम्हाला हे शिकवलं आणि तुम्हाला म्हणतील व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, ते गेलं, तो जमाना गेला. जर तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी समजलं असेल तर तुम्हाला ना यावरचे प्रॉब्लेम सोडवता आले पाहिजे. आणि खूप सारे प्रॉब्लेम आहेत आणि बाकीच्यांना तर माहिती नसतील की हे प्रॉब्लेम प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीवरचे आहेत म्हणून. बरोबर आहे. कारण की प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी नावाचा ना टॉपिकच पुस्तकात एक्झिस्ट होत नाही, काही काही ठिकाणीच फक्त असेल. तर आपण हे प्रिन्सिपल लिहून घेऊ, नंतर यावरचे आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत आणि ज्याचा तुम्हाला फिजिक्समध्ये भरपूर उपयोग होणार आहे. ओके, लिहा हेडिंग. हेडिंग लिहिलंय तुम्ही? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. तर काय लिहिता येणार? द क्वांटिटीज हॅव्हिंग सेम डायमेन्शन्स कॅन बी ऍडेड. ओनली द क्वांटिटीज. लक्ष द्या इकडे, इकडे लक्ष. ओनली द क्वांटिटीज, फक्त त्याच क्वांटिटी है ना. क्वांटिटी नाही म्हणता येणार. ओनली द क्वांटिटीज हॅव्हिंग सेम डायमेन्शन्स कॅन बी ऍडेड ऑर सबट्रॅक्टेड. बरोबर आहे. लिहा स्टेटमेंट. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी स्टेटमेंट. ओनली द क्वांटिटीज. माझ्या शब्दांकडे बोलताना जर तुमचं लक्ष असलं ना तर मग तुम्हाला स्पेलिंग वगैरे कुठे असं अडचण नाही येणार. ओनली द क्वांटिटीज हॅव्हिंग सेम डायमेन्शन्स can be added or subtracted. After their addition or subtraction, we get quantity of same dimension. Example, A plus B equal to C.
खाली लिहायला पाहिजे देअरफॉर dimensions of ABC are same. याचंच उलट तिलट मिनिंग काढता आलं पाहिजे. आता डिफरंट क्वांटिटीचे डायमेन्शन ऍड करता येणार नाहीत किंवा सबट्रॅक्ट करता येणार नाहीत. बरोबर आहे. डिफरंट किंवा सेम क्वांटिटीच्या डायमेन्शनचं काय करू शकता, ऍडिशन किंवा मल्टिप्लिकेशन कोणाचंही करता येत. बरोबर आहे. सॉरी, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन. बरोबर आहे. तर नोट लिहून घ्या. quantities having any dimensions can be multiplied or divided. Quantities of any dimensions can be multiplied or divided. बहुतेक ठिकाणी काय होते बघा, आता ना शिकवताना इथून सुरुवात होते आणि असं लिहून घेणे त्याचं सेन्सच नाही होत. आपण काय केलं, अगोदर पहिले एक्झाम्पल मधून शिकलोत आपण, नंतर मग लिहून घेतलं आपण, है ना. आणखी एक नोट लिहायची, झालं लिहून. ओके, आणखी एक नोट लिहा बघा. साइन थिटा, नंतर कॉस थिटा, नंतर टॅन थिटा. एंटायर टर्म काय झाली, एंटायर टर्म कशी आहे, डायमेन्शन लेस. आणि याच्या आतमधली ही जी टर्म आहे ही टर्म सुद्धा कशी आहे, डायमेन्शन लेस. याच्यामध्ये आणखी काय ऍड करता येते, लॉग. लॉग ऑफ च्या आतमध्ये काही असेल, काय लिहिता, नाही काहीतरी असेल. बरोबर आहे. आणि काय करणार, ई रेज टू दी पॉवर किंवा कोणती टर्म आहे पॉवर असेल, ती पूर्ण टर्म ही कशी आहे, डायमेन्शन लेस. आणि त्याच्या आतमध्ये जे आहे ते कसं आहे, डायमेन्शन लेस. कसं लिहिता, मला वाटते डायग्राम काढून लिहायला परवडते नाही का. मध्ये मध्ये ह्या टर्म्स काढू आपण, असं करू, मध्ये ह्या टर्म्स काढू आपण. कोणत्या, साइन, त्याच्या आतमध्ये काहीतरी आहे, नंतर कॉस, टॅन, लॉग. हे समजलं असेल तुम्हाला, डॉट डॉट डॉट, नंतर ई रेज टू दी पॉवर. एंटायर टर्म कशी झाली, डायमेन्शन लेस. आणि याच्या आतमध्ये जे आहेत हे टर्म कशा झाल्यात, डायमेन्शन लेस. देअरफॉर ही जी डॉटेड वाली टर्म आहे दॅट कॅन बी टेकन एज 1. हे आता तुम्हाला समजेल, कोणी पाहिलं त्यांना काही समजणार नाही. चला, मी ना थोडेसे फास्ट एक दोन एक्झाम्पल्स घेतो. लिहिलं काय हे, इथं कॉट आलं, कोसेक आलं, सेक आलं तरी तेच राहणार. बरोबर आहे. पूर्ण टर्म ही कशी आहे, डायमेन्शन लेस. आणि त्याच्या आतमध्ये जे आहे ते कसं आहे, डायमेन्शन लेस. जे डायमेन्शन लेस असेल दॅट कॅन बी टेकन ॲज 1. 1 याच्यासाठी लिहिलं म्हणजे त्याची मॅग्निट्यूड 1 आहे असं नाही आहे, त्याला डायमेन्शन नाही आहेत, म्हणून त्याला काय लिहू शकतो आपण, 1. नाही तर मग मॅग्निट्यूडच 1 लिहा. मॅग्निट्यूड 1 नाही तर डायमेन्शनशी रिलेटेड विचार करताना त्याला आपण 1 लिहिणार. ओके, पहा, लक्ष द्या. आता काही एक्झाम्पल्स घेऊ, तुम्हाला लिहायचे नाही आहेत, उद्या आपण सॉल्व्ह करून घेऊ एक्झाम्पल्स.
पहा, लक्ष द्या इकडे, मी मनाने काहीतरी एक्झाम्पल घेतो. इकडे बोर्डवर लक्ष द्या, बोर्डवर लक्ष द्या. पहा, समजा असं आहे, लेफ्ट हँड साईडला आहे प्रेशर. ओके, इथे आहे प्रेशर इक्वल टू फोर्स इंटू से बीटा प्लस व्हेलॉसिटी इंटू से काय म्हणू आपण डेल्टा किंवा डी. लक्ष द्या, काय म्हटलं मी, काय इक्वेशन लिहिलं, पी इज प्रेशर, एफ इज फोर्स, व्ही इज वेलॉसिटी. ऐका फक्त बरोबर तुम्ही, पी काय आहे, प्रेशर आहे, आणि एफ काय आहे, फोर्स आहे, आणि व्ही काय आहे, वेलॉसिटी आहे. व्ही आहे वेलॉसिटी. लक्ष न देणाऱ्यांना आपण काढून टाकू रे भाऊ, बरोबर आहे, हाकलून देऊ तुम्हाला, फीज इन देणार वापस. हा, दात काढा. तुम्हाला वाटत असेल की मी जेवढा सॉफ्ट आहे ना, जर क्लास डिस्टर्ब होत असेल आणि कुणामुळे जर बाकी लोकांना डिस्टर्ब होत असेल, मग त्या विद्यार्थिनी असो की विद्यार्थी असो, मग तुम्हाला ना बाहेर काढायला आम्हाला वेळ नाही लागणार. लक्ष द्या इकडे, शिकण्यासाठी आलो तर आपण. हॅलो, तर तुम्हाला म्हटलं बीचे डायमेन्शन काढा. कोणाचे डायमेन्शन काढा, बीचे. पहा इकडे बोर्डवर लक्ष द्या, लेफ्ट हँड साईडला काय आहे, प्रेशर. इथे दोन टर्मची काय केली, ऍडिशन. याचा अर्थ पहिली टर्म ही काय असली पाहिजे, प्रेशर, आणि दुसरी टर्म ही काय असली पाहिजे, प्रेशर, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. म्हणून अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, होमोजिनिटी प्रिन्सिपल नुसार तुम्हाला काय लिहिता येणार, पी इक्वल टू एफ इंटू बी. सो बी बरोबर काय लिहिता येणार, पी बाय एफ. पी काय असते, प्रेशर काय असते, फोर्स अपॉन एरिया, इंटू काय लिहिला, एफ. एफ एफ काय झाला, कॅन्सल. आता लिहायचं युनिट. युनिट म्हणजे काय राहणार, मीटर स्क्वेअर, कारण की एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. डायमेन्शन लिहिता येतील ना, किती, एलचा पॉवर -2, बाकी 0. समजलं का. तसंच ही आता बघा, लेफ्ट हँड साईडला काय आहे, प्रेशर. याचा अर्थ दोन टर्मची ऍडिशन केली म्हणजे प्रत्येक टर्म ही काय असली पाहिजे, प्रेशर, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. म्हणून पी बरोबर काय लिहिणार, व्ही इंटू डी. तुम्ही काही जण विचार करत असतील की हे 5 आहे, हे 6 आहे, 11, मग पी बरोबर 5 लिहून झाले. तसं नाही आहे, आपण फक्त नेचर टर्मचं बघून राहिलो, मॅग्निट्यूड नाही बघून राहिलो, नाही का. काहींना म्हटलं हे आहे 5, हे आहे 2, तर हे किती झालं, 7. मी लिहून राहिलो 7 बरोबर 5, हे काय चालू आहे, नाही का. नंतर लिहून राहिलो मी 7 बरोबर 2. व्हॅल्यू नाही इक्वेट करून राहिलो आपण, त्यांचं नेचर सेम आहे म्हणून त्यांना आपण इक्वेट करून राहिलो, तेही डायमेन्शन्स काढण्यासाठी. असं काहींच्या डोक्यात आलं असेल तर त्यांनी तो विचार काढून टाका. कशाचे डायमेन्शन काढायचे, डीचे. तर डी बरोबर काय असणार, पी बाय व्ही. पी काय आहे, प्रेशर. प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया इंटू व्ही. फोर्सला काय लिहिणार, मास इंटू ऍक्सलरेशन, एरिया इंटू व्ही. आता काय लिहायचं, युनिट. आता युनिट लिहिल्याचं, मासचं युनिट काय असणार, केजी. ऍक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, एरियाचं मीटर स्क्वेअर, आणि व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंड. मीटर मीटर काय झाला, कॅन्सल. सेकंड आणि हा स्क्वेअर काय झाला, कॅन्सल. काय राहिला, वरती काय राहिला, केजी, खाली काय राहिला, मीटर स्क्वेअर सेकंड. काढता येतील डायमेन्शन, काढून दाखवायची किती येतात त्याची काही गरजच नाही राहील. समजलं का. एक दुसरं एक्झाम्पल घेऊ, बस लास्ट नाही राहू देऊ. चला, तर याचं अप्लिकेशन आपण उद्या आणि परवा 2 पिरियड आपल्याला याचं अप्लिकेशनला लागतं, ठीक आहे. आणि यावरचे प्रॉब्लेम्स ना नीट मध्ये विचारलेले आहेत, जे मध्ये विचारलेले आहेत, सीटी मध्ये विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. गाड्या सायकली लावताना एक सूचना लक्षात घ्या. हॅलो, सर्वांनी लक्ष द्या इकडे, सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. माऊली लक्ष द्या इकडे. गाड्या सायकली लावताना रोडवर येणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. जे अगदी सुरुवातीला येतात त्यांनी तुमच्या गाड्या सायकली कंपाऊंड वॉलच्या जवळ लावा, कुणाला त्रास नाही झाला पाहिजे आपल्यापासून, समजलं का. आणि त्या राजू भाऊने जर सांगितलं की बेटा इथं लावू नका, तर तिथं राहू नका. ते बोलूनच राहिले, तुम्ही गाडीवरून उतरता निघून चालले, तुम्हाला व्यक्ती तुम्हाला आवाज देऊन राहिला, असं आगाऊपणा नका करू, ठीक आहे. ओके, तर उद्या आणि परवा याची खूप प्रॅक्टिस करू आपण, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. ओके, चला, थँक्यू. रेकॉर्डिंग बंद करून टाका.